नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत थोड्याशा वेगळ्या पद्धतीने चण्याची उसळ। तर बनवायला सुरुवात करूया। तर मी इथं हरभरे घेतलेले आहेत आणि ते रात्रभर भिजवून घेतलेले आहेत आणि आपण याला बॉईल करून घेणार आहोत। तर इथं घेतलेला आहे कुकर आणि कुकरमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत भिजलेली हरभरे आणि यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला। तर गरजेनुसार आपण पाणी घालायचे आहे, हळदी पावडर, चवीनुसार मीठ आणि छानपैकी असे बॉईल करून घ्यायचे आहे। चणे छान बॉईल होईपर्यंत आपण पुढली तयारी करून घेणार आहोत। तर 3 शिट्या झालेल्या आहेत आणि आपले चणे सुद्धा छान असे बॉईल झालेले आहेत। तर इथं बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीचे आपण चणे बॉईल केलेले आहेत। तर अशा पद्धतीचे आपले चणे बॉईल करून झालेले आहेत। तर आपण आता उसळ बनवायला सुरुवात करूया। तर इथं सर्वप्रथम मी कढई घेतलेली आहे। यामध्ये घालणार आहोत आपण अर्धा चमच जिरे आणि जिरे छान तडतड द्यायचे आहेत आपल्याला। त्यानंतर यामध्ये आज जाणार आहे मीडियम साईजचे 2 कांदे चॉप करून घेतलेले आहेत, 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत पातळ उभ्या साईज मध्ये, आणि आल्याचे काही बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, लसणाचे पण बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत। तर आपण यामध्ये हे सर्व जिन्नस घालणार आहोत। तर सर्वप्रथम आपण आलं घालूया आणि त्यानंतर यामध्ये लसूण सुद्धा जाणार आहे। हे हलकासा फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण कांदा घालणार आहोत। आला आणि लसूण छान पैकी असं फ्राय झालेलं आहे। यानंतर यामध्ये आपण आता कांदा घालून घेणार आहोत आणि हिरव्या मिरचीचे काप आपण शेवटी घालणार आहोत। हे सुद्धा आपल्याला छान असं गोल्डन रंगावर फ्राय करून घ्यायचं आहे। यामध्ये घालणार आहोत आता धने जिरे पावडर। त्यानंतर यामध्ये जाणार आहेत काही सुके मसाले। छानपैकी गोल्डन रंगावर आपला कांदा फ्राय झालेला आहे। गॅसची पॉवर कमी केलेली आहे। यामध्ये आपण आता सुके मसाले घालणार आहोत। तर मी इथं लाल तिखट घालत आहे 1 चमच, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ। तर हे सर्व मसाले आपल्याला छान असे एकजीव करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये एक सिगरेट मसाला जाणार आहे। त्यामुळे अप्रतिम या उसळात चव येते, सुगंध येते। तर ते आहे नारळाचा खीस। तर मी खोबऱ्याचे काही काप मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेले आहेत। तर इथं बघू शकता अशा पद्धतीचे हे यामध्ये घालायचं आहे आणि छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामुळे उसळला अप्रतिम चव येते आणि ही उसळ तुम्ही चपाती, भात किंवा तशीही खाऊ शकता आणि हेल्दी सुद्धा आहे। तर यानंतर यामध्ये जाणार आहे बॉईल केलेले चणे। तर सर्व असे बॉईल केलेले चणे घालायचे आहे। तर तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही ठेवू शकता आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मिक्स करून घेऊया। तर मस्तपैकी मिक्स करून झालेला आहे। यावर आता आपण हिरवी मिरचीचे काप घातलेले आहेत। त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे आणि परत एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे। आणि चणे छानपैकी असे उकळलेले असल्यामुळे जास्त वेळ आपल्याला फ्राय करायची गरज नाही किंवा शिजून घ्यायची गरज नाही आहे। तर आपल्याला फक्त आता 2 मिनिटं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग रेडी आहे आपली चण्याची उसळ। एक वेळेस नक्की ट्राय करा, टेस्ट याची एकदम छान आहे आणि नक्की ट्राय करा। रेडी झालेली आहे आपली हरभऱ्याची उसळ। तर टेस्टी तर लागतेच, त्याबरोबर हेल्दी सुद्धा आहे आणि एक वेळेस नक्की बनवा, बनवायला पण खूप सोपी आहे। तर सर्व करून घेऊया। छानपैकी असं मिक्स झालेलं आहे
आणि मसालेसुद्धा छान असे फ्राय झालेले आहेत. तर रेडी झालेली आहे आपली चण्याची उसळ. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा. आणि ही रेसिपी नक्की एक वेळेस ट्राय करा. अतिशय टेस्टी आहे आणि हेल्दीसुद्धा. आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा. मनपूर्वक धन्यवाद.